आज आपण इथं प्रेस कॉन्फरन्ससाठी आला त्याच्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. आज आपल्याला बोलवण्याचं एक विशेष कारण आहे. पाठीमागे ज्यावेळेस आपण भेटलो होतो त्यावेळेस एक विशेष आदेश आपण पारित केला होता आणि आपल्या माध्यमातून तो सर्वांपर्यंत पोहोचला ही चांगली गोष्ट आहे. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याच्यामध्ये जशा दोन विंग आहेत, एक ड्रगच्या बाजूला आणि दुसरा फूडच्या बाजूला. आपण दोन्हीकडे काम करत असतो. तर फूडवरती काम करताना एक लक्षात येतं की आपल्याकडं जे रेग्युलेशन्स आहेत म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ॲक्ट 2006, 2011चे नियम आणि त्या अनुषंगाने 2011 पासून आतापर्यंत वेगवेगळे स्टँडर्ड्स आणि रेग्युलेशन जे तयार झालेले आहेत आणि जे इम्प्लिमेंट करणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी एन्फोर्समेंट म्हणून किंवा इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी म्हणून FDA महाराष्ट्रामध्ये फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन यांची जबाबदारी आहे. त्या कायद्याअंतर्गत फूड सेफ्टी कमिशनर म्हणून मी काम करतो. इथे जे कोणी ह्या पदावरती व्यक्ती काम करतं तर फूड सेफ्टी म्हणून करतं आणि म्हणून आपण जे अन्न या फूड या डेफिनेशन म्हणजे येतं ते सेफ असावं आणि ते हेल्दी असावं हे दायित्व आणि हे इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी ही फूड सेफ्टी कमिशनर म्हणून या पदावरती आहे. आयुक्त फूड सेफ्टी कमिशनर राज्याचे जे असतात त्यांच्यावरती प्रत्येक राज्याच्या फूड सेफ्टी कमिशनरवरती आहे. या अनुषंगाने बघत असताना आपलं जे फूड आहे आणि आपण जे कन्झम्पशन करतो म्हणजे प्रिपरेशन असेल, त्याचं प्रोसेसिंग असेल, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग असेल आणि त्यांचं कन्झम्पशन असेल, ह्या सर्व स्टेजेसवरती स्टँडर्ड्स ठरलेले आहेत. म्हणजे कन्झम्पशन हे सेफ असावं म्हणून ते सगळी प्रोसेस तिथपर्यंत पाळायची असते. याचा एक महत्त्वाचा घटक जो सर्वात मेन अफेक्ट करतो मॅन्युफॅक्चर तर आहेच, प्रोसेसर आहेत, पण सर्वात महत्त्वाचा आजच्या डेटला जर बघितला तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीज, ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म त्यांच्यामार्फत जे फूड दिलं जातं, विकलं जातं, नागरिकांपर्यंत दिलं जातं, हे स्टँडर्ड्स पाळतात की नाही पाळतात हा एक महत्त्वाचा इश्यू आहे. आणि याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचे रेग्युलेशन स्टँडर्ड्स हे फूड सेफ्टी ऑथॉरिटीने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी डिसाईड केलेले आहेत, वेळोवेळी डिक्लेअर केलेले आहेत. त्याचे इम्प्लिमेंटेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या अनुषंगानं काल 23 जूनला मी एक आदेश पारित केलेले आहेत की ते आदेश आहेत हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इटरीज यांच्या बाबतीतल्या पाळावयाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या स्टँडर्ड्स आहेत, ज्या प्रोसेसेस आहेत त्या पाळणं बंधनकारक आहे त्यांच्यावरती. तर त्यामध्ये जर बघितलं तर आम्ही ग्राहकांच्या आरोग्यासाठी, आरोग्य संरक्षणासाठी अन्न व औषध प्रशासन म्हणून एक महत्त्वाचा निर्णय, एक ऐतिहासिक निर्णय काल घेतलेला आहे आणि ते आदेश मी पारित केलेले आहे. हे काय आदेश आहे तर हे कंप्लायन्स